तालुक्यात रेड्यांच्या झोंब्यांचे शौकिंग मोठ्या प्रमाणात असून रेड्यांच्या झोंब्यांचे आयोजन करण्यासाठी बेकायदेशीर प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून केले जात आहेत। या झोंब्या दरम्यान प्रतिस्पर्धी रेड्यांच्या पराभवासाठी मांत्रिक तांत्रिकांमार्फत अंधश्रद्धा पसरवण्याचेही बेकायदेशीर उपक्रम राबवले जातात। मात्र पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द येथे रेड्यांच्या झोंब्यांचे बेकायदेशीररित्या आयोजन केल्याने पोलादपूर पोलिसांनी 2 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नवीन वर्षाच्या प्रारंभी महाडकडून रेड्यांच्या झोंब्यांचे आयोजन पोलादपूर तालुक्यात सुरू झाले। विविध राजकीय व्यक्तींकडूनही रेड्यांच्या झोंब्यांसाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य व देणग्या दिल्या गेल्या। गेल्या महिन्यांमध्ये पोलादपूरमध्ये 2 ठिकाणी रेड्यांच्या झोंब्यांचे आयोजन यशस्वी झाल्यानंतर हजारो झोंबी शौकीनांची उपस्थिती दिसून आली। अशाच प्रकारच्या रेड्यांच्या झोंब्यांचे आयोजन पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द येथे गुरुवारी सकाळी 8:10 करण्यात आल्याचे पोलादपूर पोलीस ठाण्याला समजून आले। यावेळी या रेड्यांच्या झोंब्यांचे आयोजन भोगाव खुर्द येथील संदीप शांताराम शेलार आणि अक्षय काशीराम कदम यांनी जिल्हाधिकारी रायगड यांनी बजावलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा केल्याने पोलीस हवालदार स्वप्नील कदम यांनी फिर्याद दिली। फिर्यादीनुसार आरोपींविरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागवणे प्रतिबंध अधिनियम 1960 कलम 11 भारतीय दंडविधान कलम 188-37-1 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उदय धुमासकर हे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी निलेश लोखंडे, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।